मुसळधार पावसामुळे शहरातील राजकमल स्थित ऑटो गल्ली व जयस्तंभ परिसरातील पटेल मार्केट आणि प्रियदर्शनी मार्केटमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले। संतप्त व्यावसायिकांनी महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावरती प्रश्नचिन्ह उभे करत मंगळवारी महापौर चेतन गावंडे यांना निवेदन देऊन रस्ता व नालीचे अपूर्ण असलेले बांधकाम पूर्ण करून देण्याची मागणी केलेली आहे। पावसाळ्यापूर्वीच रस्ता आणि नालीची साफसफाई तसेच नियोजन करणे अत्यावश्यक होते, मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानात शिरले। ऑटो गल्ली, जयस्तंभ चौक तसेच पटेल व प्रियदर्शनी मार्केटमध्ये अशीच परिस्थिती आढळून आली। त्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। मंगळवारी सर्व व्यावसायिकांनी एकत्र येत महापौर चेतन गावंडे यांना निवेदन देऊन राजकमल चौकातील सिमेंट रस्त्यांचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, सीताराम बाबा मार्केट जवळील नालीचे बांधकाम तातडीने करण्यात यावे व पटेल कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या रस्त्यावरून उतार बनवून पाण्याचा मार्ग काढून द्यावा अशी मागणी निवेदनातून केली। निवेदन देताना मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पमनानी, सुनील धामेचा, मंगेश आलेगावकर, आकाश आनंदानी, गिरीश बोधानी आदी उपस्थित होते। यावेळी स्थायी समिती अध्यक्ष सचिन रासने, नगरसेवक श्रीचंद तेजवानी व नगरसेवक प्रणित सोनी आदींनी सहकार्य केले। अमरावती शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मार्केटमध्ये शिरल्याच्या घटना समोर आल्या। या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि पाहण्या करून ज्या काही त्रुट्या आढळल्या त्यानंतर महानगरपालिकेमध्ये आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांचं समन्वय नसल्यामुळे त्या ठिकाणचं काम हे थोडं उशिरा होत आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये पाणी गेलेलं आहे। आम्ही यांना 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। समजा यांनी 8 दिवसाच्या काळामध्ये काम केलं नाही तर यांच्यावर फौजदारी गुन्हा आम्ही स्वतः नोंदवू। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।